उल्हासनगरमध्ये राधाचरण करोतिया यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची खोटे बातमी लावणाऱ्या चॅनेलवर गुन्हा दाखल करण्याचे मागणे। 2-4 दिवसापूर्वी काही लोकांना शिंदे गटात प्रवेश केला होता। त्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती। त्यामध्ये उल्हासनगरचे महानगरप्रमुख राधाचरण करोतिया यांचे नाव हे घेतले गेले। ज्या न्यूज चॅनलने ही बातमी दिली ती खोटी बातमी आहे। ज्या दिवशी शिंदे गटात काही नगरसेवकांनी प्रवेश केला त्या दिवशी राधाचरण करोतिया हे त्यांच्या समाजाच्या युवकाची पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे ते करोतिया हे त्या ठिकाणी गेले होते। बातमी लावलेल्या चॅनलने कुठल्याही प्रकारची चौकशी शहानिशा न करता राधाचरण करोतिया यांचे नाव त्या पक्षप्रवेश झालेल्या कार्यक्रमाच्या बातमीमध्ये टाकले। शिंदे गटात प्रवेश केला याचा दूरपर्यंत काहीही संबंध नाही आणि ज्या न्यूज चॅनलने ही खोटी बातमी लावली आहे त्या न्यूज चॅनलवरती आम्ही कायदेशीर कारवाई करू असे राधाचरण करोतिया यांनी सांगितले। या प्रकरणी एक पत्र ठाणे सीपी यांना देणार व एक पत्र डीसीपी यांना देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। आणि करोतिया यांची राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न तसेच षडयंत्र ज्या लोकांनी केला आहे अशा लोकांची शहानिशा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। करोतिया हे ठाकरे सेनेचे एकनिष्ठ व प्रामाणिक शिवसैनिक आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसारच काम करत असतात। तसेच सेनेतील सर्व सहकारी संपूर्ण शिवसैनिक टीम एक सोबत काम करतात, पुढेही करत राहू असे करोतिया यांनी सांगितले। खोटी बातमी पसरवली आहे त्याचे राधाचरण करोतिया यांनी खंडन केले आहे आणि आयुष्यभर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालेन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहील, त्याची साथ कधीच नाही सोडणार असे करोतिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। ज्यांनी कोणी राधाचरण करोतिया यांची राजकीय प्रतिमा मलिन केली आहे। सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी अशा कुठल्याही प्रकारच्या अफवावरती विश्वास ठेवू नका असे आवाहन राधाचरण करोतिया यांनी केले आहे। प्रतिनिधी संजय वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। सेनेचा पक्षप्रवेश झाला होता पण याच्या काही चॅनेलवाल्यांनी जय साधवानींच्या बरोबर तुमचं सुद्धा नाव जोडलेले, शिंदे सेनेत तुम्ही अधिकृत प्रवेश घेतलेले आणि शहरामध्ये अनेक उलटसुलट चर्चा उदाहरण आलेले। काय तुमची काय याच्या पुढे काय म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय याबाबत? ज्या चॅनलनी G24 उल्हासनगर उल्हास या चॅनलने जे बातमी दिली हे खोटी बातमी आहेत आणि मी त्या दिवशी माझ्या समाजातला आमच्या परिवारातला एक नौजवान मुलगा तो नदीत डुबला होता, मी तिथे होतो। परंतु कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता ज्या चॅनलने हे पसरवलं की शिंदे गटामध्ये आम्ही गेलो, प्रवेश केलं, हे आम्ही प्रवेश केला नाही। आमच्या दूरपर्यंत कुठल्या प्रकारचा वास्ता नाही आणि हे ज्या न्यूज चॅनलवाले लोकांनी ज्यांनी असं दिलं आहे तर त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई यांच्यावरती करणार आहोत आणि आपण एक लेखी अर्ज मी सीपी ठाणे त्यांना देणार आहोत, एक डीसीपीला देणार आहोत की हे कुठल्या प्रकारचं षडयंत्र आहे। माझी राजकीय बदनामी करण्याचा ज्या लोकांनी षडयंत्र केलं तर असे लोकांची शहानिशा होऊन चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी। माझी राजकीय आणि हे जाणीवपूर्वक हे ज्यांनी असं केलं आहे, असं कृत्य केलं आहे। आता मी एक निष्ठ शिवसैनिक कार्यकर्ता आहेत। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मी संघ आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामाणिकपणे सर्व जाती धर्माचं काम करत आहे। तसेच आमचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे साहेब आणि माझे सहकारी इथे आपले उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहूजी, मोरेजी उपजिल्हा प्रमुख आणि आपले शहर प्रमुख कैलास तेजी आणि अशी टीम शिवसैनिक ते सर्व आपण हसीखुशी काम करत आहोत आणि हसीखुशी काम करत राहणार। मी याचा खंडन करतो आणि आयुष्यभर मी बाळासाहेबांचे विचाराशी आणि उद्धव ठाकरे साहेबांचा मी साथ सोडणार नाही आणि धनंजय बुडारे साहेबांचा आणि जेवढे आमचे इमानदार आजची घडीमध्ये जे इमानदार लोक आहे शिवसैनिक यांचा केव्हाही साथ सोडणार नाही।
यांचा संघ राहून आपण उल्हासनगरमध्ये धडाडीचं काम करतोय आणि पुढेही शिवसेना भक्कम होणार आहे आणि शिवसेनाची इथे येणारी उल्हासनगर महानगरपालिकामध्ये सत्ता येणार आहे। आता सर्व जनतेला माहीत पडलं आहे की जमिनी स्तरावर जे कोणी काम करणारी पार्टी आहे तर ती शिवसेना आहे। तर माझा असा अपील आहे की सर्व लोकांनी या शिवसेनेशी जुळावा आणि मी तुमचा चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या माझी जी राजकीय प्रतिमा जे मलिन केली आहे त्याच्यासाठी मी सर्वांना जेवढे शिवसैनिक आमचे कार्यकर्ता आहे की अशी अफवांवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका आणि हे सत्य नसणारी घटना आहे आणि असे भरपूर लोकांसंग अशी षडयंत्र होणार आहे। तर सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारे जे शिवसैनिक आहे त्यांनी ठामपणे काम करायचे शिवसेनेमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, मस्त।